जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये 22 ऑगस्ट रोजी झालेला शुभम केंद्रे सरांचा पेपर, त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे, 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 36 किलोमीटर वेगाने जात असता 1800 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल. तर बघा, आता किती मीटर लांबीची रेल्वे गाडी आहे? 1000 मीटर लांबीची. ठीक आहे. आणि प्लॅटफॉर्म किती मीटर लांबीचा आहे? 1800 मीटर लांबीचा आहे. ह्या दोघांची काय करायची? बेरीज करायची. आता आपल्याला किती मीटर डिस्टन्स जायचा आहे? 1000 प्लस 1800 म्हणजे 2800 आपल्याला डिस्टन्स पार करायचं आहे मीटर. आणि आपल्याजवळ स्पीड किती आहे गाडीची? 36 किलोमीटर. स्पीड किती आहे? 36 किलोमीटर. बघा, आता हे किलोमीटर आहे आणि ही मीटरमध्ये आहे. आता याला काय किलोमीटरला काय करायचं? मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करतो आपण मीटरमध्ये कन्वर्ट करायसाठी? 518 न डिवाइड करतो. ठीक आहे. 18 एक 18, 18 दुने 36. ठीक आहे. इथं किती झालं? आता बेकबे बेकबे बेचोक 8 0. आता इथं 5 एक 5, 5 दुने 10, इथे उरले 40, 5 8 40. म्हणजे आपल्याला किती वेळ लागला तिथं? 280 सेकंद. आपल्याला तिथे वेळ किती लागला? 280 सेकंद. हे आपलं आन्सर. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ए हा बीच्या 40% कार्यक्षम आहे म्हणते. बीला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात, तर एला किती दिवस लागतील म्हणते. बघा, आता ए हा बीच्या 40% कार्यक्षम आहे म्हणते. ठीक आहे. ए हा बीच्या 40% कार्यक्षम. जर 100 असेल तर ए काय म्हणते? 40% म्हणजे 40च आहे म्हणते. ठीक आहे. आता हे दोघांचा काय घ्यायचा? रेशो घेऊन घ्यायचा. ठीक आहे. 0 0 कॅन्सल. 2 दुने 4, 2 पंच 10. ठीक आहे. आला दोघांचा रेशो. आता काय म्हणते आपल्याला? बीला एक काम करण्यासाठी किती दिवस लागून राहिले म्हणते? 20 दिवस. इथं बीची कार्यक्षमता किती आहे? 5. 20 दिवसानं करून आला. 5 गुणीला 20 करायचं म्हणजे एक काम किती होतं आपल्याजवळ एकूण? 5 गुणीला 20. आणि आता हे करणार कोण आहे? हे करणार आहे. ते याची कार्यक्षमता किती आहे? 2. ते काय करायचं? 2 न डिवाइड करायचं. एक बे कुठला कितीचा? 1. 10 गुणीला 5 केलं तर किती आलं उत्तर आपलं? 50. किती दिवसात पूर्ण करेल मग तो? 50 दिवसात. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 1225 चे 38% प्लस 1920 चे 62% किती आहे म्हणते. बघा, आता आपण 1225 चे 68% काढा म्हणतो. ठीक आहे. 38%. ठीक आहे. प्लस टक्के आहे तर खाली काय घ्यायचे? डिवाइडले 100 घ्यायचे. ठीक. प्लस आणखी काय म्हटलं? 1920 चे किती काढायचं आहे आपल्याला? 62% काढायचे भागिले 100. ठीक आहे. आता खाली ऑप्शनकडे लक्ष द्यायचं. ऑप्शन काय बघून राहिलं आपल्याला? 16.67, 1.66, नंतर 0.166, 1655 असे आपल्याला आन्सर दिलेला आहे. तर बघा, आपण एवढ्या मोठ्या संख्याची एवढे पर्सेंट काढू, ते छोटीशी उत्तर येणार का? आपलं नाही. तर उत्तर काय येणार आपलं? मोठं. आपला ऑप्शन मध्ये पहा, मोठी संख्याचं उत्तर कोणतं आहे? तर 1655 आहे. तर आपलं उत्तर काय राहणार? 1655 आहे. बघा, कसं करायचं? याच्यासाठी अप्रॉक्स व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे. आता बघा, 25 चोक किती झाले? 100. ठीक आहे. 25 चोक 100 उरले किती? 255. 225. 25 नाव किती झाले? 225 झाले. मग आता अप्रॉक्स मानायचं. किती मानू बघा आता? आता याला 49 काय म्हणायचं? 48 आहे. ठीक आहे. त्याला भाग द्यायचा. 4 एक 4, 4 एक 4, 4 दुनी 8. आता 38 गुणिला आपण 12 गुणिला 38 केलं तिथे 12 8 96 6. आजच्या आले 9, 12 36. 36 आणि 9 किती झाले? 45. म्हणजे आपल्या इथे किती आलं समजायचं का? 456 आला. इथे तसंच अप्रॉक्स व्हॅल्यू. आता हे काय म्हणायचं? आपण इथं 60 मानून घेऊ. ठीक आहे. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. म्हणजे 192 गुणिला 6 करायचं. 6 गुणे 12, आजचाला 1, 6 9 54 आणि 55. आजचे आले 5, 6 1 6, 6 5 11. म्हणजे 1100 आणि 456 मिळून किती होऊन राहिले? याची बेरीज करून घ्यायची. 456 किती झाले? 8 0 हातचा आला 5 6. म्हणजे आपलं उत्तर अप्रॉक्स लगभग आन्सर कुठपर्यंत येऊन आला आपल्याला? 1600 पर्यंत. तर आन्सर पाहतो 1600 पर्यंत कुठे आहे? 1655 आन्सर आहे. तर मग आपलं आन्सर काय आहे तिथं? 1655.9 हे आपलं तिथं आन्सर आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे,
₹960 2 वर्षाकरिता 12% दराने मिळालेलं चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक काढा म्हणते. तर बघा आता चक्रवाढ आणि सरळ व्याज आपल्याजवळ रक्कम किती आहे? ₹960 आपल्याजवळ रक्कम आहे. ठीक आहे, 960 आपल्या रक्कम आहे. किती वर्षासाठी आहे? 2 वर्षासाठी आहे. हा, आणि दर किती आपल्याजवळ? 12. आपल्याला विचारला काय? याच्यामध्ये दर आहे 12. विचारला काय? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक विचारला. बघा कसं काढायचं आता. आता दर किती आहे आपल्याजवळ? 12%. ठीक आहे, दर आहे ना, 12 आणि टक्क्यात आपण खाली काय घेत असतो? 100 घेतो. आणि याचा काय करायचा आपल्याला? स्क्वेअर. हा करायचे. याचा जर आपण स्क्वेअर केला तर हा करायचा आपल्याला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मधला करायचे फरक राहायचे. आपल्या जर रक्कम किती आता? ₹960. त्याचे काय काढायचं? 12 गुणिले 12. ठीक आहे, म्हणजे 100 गुणिले 100. बस काढायचं आता. 0 आणि 0 कॅन्सल झाले. ठीक आहे, आता खाली किती आहे? 10,000. आता याचा गुणाकार करायचा. ठीक आहे, आता इथे किती आला? 112. सॉरी, 12 गुणिले 12 केले तर किती आलं? 144 आले. आणि इथे किती गुणाले? 96. 96 त्याचा गुणाकार. ठीक आहे, 6 चोक 24, आजच्या आल्या 2, 6 चोक 24, 25, 26, आजच्या आल्या 2, 6 एका 6, 96 झाले 8. इथं 0 देऊन द्यायचं. ठीक आहे, 9 चोक 36, उरले किती? 3. 9 36 आणि 3 किती झाले? 37, 38, 39. उरला किती? 3. 9 एका 9, 9 3 झाले 12. त्याची ऍडिशन करायची. 4 6 6, 12शी 2, हातचा लेख 10 आणि 8, 18, हातचा लेख इथे 3. म्हणजे इथे किती आलं आपलं उत्तर? याचा गुणाकार केला तो वरच्या तर 13,824 आला. इथं लिहून घ्यायचं 13,824. आणि आपल्याजवळ खाली किती शून्य आहे? 1 2 3. 3 शून्य, 3 घराचा पॉईंट देऊन द्यायचा. 1 2 3. याला आपलं तिथं उत्तर 13,824. या आपलं तिथं आहे आन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. 280 प्रश्नपत्रिकाच्या गठ्ठ्याची जाडी 3.6 सेंटीमीटर आहे. तर 630 प्रश्नपत्रिकाच्या गठ्ठ्याची जाडी किती आहे? तर बघा आता किती आहे? 280. गठ्ठ्याची जाडी किती आहे आपल्याजवळ इथं? 3.6 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आणि आपल्याला विचारला काय? 630 गठ्ठ्याची जाडी किती? ठीक आहे, हे विचारलं ना. तर बघा आता कसं सॉल्व्ह करायचं. आता पहिले याचा रेशो घेऊन घ्यायचा. ठीक आहे, हा दोघांचा रेशो घ्यायचा. किती आता? 0 0 कॅन्सल. 4 7 28. सॉरी, 7चा भागात ना. 7 चोक 28, 7 9 63. ठीक आहे, हे किती गुन्ह्याला आले? 0.9 गुणले. इथं हे काय आलं आपल्या आन्सर? इथं 0.4 ले 0.9 गुणले किती आला? 3.6 आला. इथे काय करायचं मग? इथं जेनं गुणलं इथे खाली देणंच गुणलं. किती आहे? 0.9 गुणलं. किती आलं? 9 9 81. म्हणजे आपलं आन्सर किती आलं? तिथं पॉईंट देऊन द्यायचं. 8.1 हे आपलं तिथं आहे आन्सर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एक वही आणि एक पुस्तक याच्या किमतीचे गुणोत्तर एकाच 4 आहे म्हणते. वही आणि पुस्तक याच्या किमतीतील फरक किती आहे म्हणते? ₹60 असल्यास तर पुस्तकाची किंमत किती आहे म्हणते? बघा आता याच्या किमतीचे गुणोत्तर किती आहे म्हणते? एकाच 4 आहे. ठीक आहे, कुणाचा आहे? हे वही आहे आणि हे काय म्हणते? पुस्तक आहे म्हणते. ठीक आहे, ह्याच्यात जो फरक दिलेला आपल्याला किती दिलेला आहे? 3चा. पण तिथे किती सांगितलं? 60चा फरक आहे. म्हणजे 3ची व्हॅल्यू किती आहे तिथं? 60 आहे. किती गुण आहे याचं फरकाच्या? 3 1 3, 3 2 6. ठीक आहे, आता विचारलं काय आपल्याला? विचारला काय तिथं? पुस्तकाची किंमत किती? पुस्तकाची इथे किंमत किती आहे? 4. ती 20 इथं गुणून टाकायचं. ठीक आहे, इथे 20 आलं ना, 20 गुणलं तर किती आलं? पुस्तकाची किंमत ₹80. ठीक आहे, जर आपल्याला विचारलं असतं वहीची किंमत तर 20 गुणलं तर वहीची किंमत किती आली असते? ₹20. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. 16 म्हणते काय? 17x गुन्ह्याला काय? 17 ची पॉवर 7 बरोबर आहे 17ची पॉवर आपल्याजवळ 22. विचारला काय? x ची व्हॅल्यू किती आहे म्हणते. तर बघा आता नेहमी नाही का घातांकाची गुणाकार असला, घातांक आपला गुणाकारमध्ये घातांकाची पॉवर नेहमी काय होत असते? प्लस होत असते. ठीक आहे, जर इथं भागाकार असला तर काय होते? मायनस होत असते. हे लक्षात ठेवा. आता गुणाकार आहे ना, याची पॉवर काय होणार इथं? प्लस होणार. म्हणजे 7 प्लस x याची पॉवर आपल्याला पॉवर किती दिलेली इथं? 22. ठीक आहे, आता x ची व्हॅल्यू काढायची आहे. लक्षात ठेवायचं x
बरोबर. इथं काय 22 मधून हे काय होणार 7 मायनस होऊन जाईल. 22 मधून 7 गेल्यावर उत्तर किती येते आपल्या इथं 15. म्हणजे एकची व्हॅल्यू आपल्याला किती आली 15 आली. किती आली आहे 15. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. एकशे 10 क्यूब रूट आहे. ठीक आहे. त्याच्यात प्लस आहे. दिलेला आहे प्लस मध्ये आणखी 920 प्लस 125 क्यूब रूट असा आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन. हा, आपल्याला विचारलं याचा आन्सर काय आहे. तर बघा कसं सॉल्व्ह करायचं. आता बघा इथे किती आहे 125 आहे आणि काय म्हणते त्याचं घनमूळ करा म्हणते. आता 3 असलं तर काय करायचं घनमूळ. जर इथं काही नसलं तर काय करायचं त्याचं वर्गमूळ करायचं. बघा तिथं घन आहे ना, तिथं काय करायचं घनमूळ काढायचं. 125 कशाचा घन आहे 5चा घन आहे. त्याने कॅन्सल करायचं. इथे किती येते मग 5चा घन. 5 प्लस 220 किती झाले इथं 225 झाले. किती झाले 225. आता बघा इथं काही आहे काय दिलेलं नाही. मग काय करायचं आपल्याला वर्ग काढायचा आहे. 225 आहे कशाचा वर्ग येते 15चा वर्ग येते. कशाचा येते 15चा. ठीक आहे. 15 आता याच्यातले डबल 110 मध्ये प्लस झाले तर किती आले 15 प्लस 110 किती झाले 125 झाले. ठीक आहे. आता 125 इथे किती दिलेला आहे क्यूब रूट दिला म्हणजे घनमूळ काढायचा आहे. मग आपल्याला काय करायचं 125 कशाचं घन येते 5चा. उत्तर काय येणार आपल्या तिथं 5 येणार आहे. ठीक आहे 5. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. 2 कॉइन्स दिलेले आहे म्हणजे 2 सिक्के आहे म्हणते. पैकी केवळ एक कॉइन्स वर काटा पडण्याची संभाव्यता किती आहे म्हणते. ठीक आहे. आता 2 सिक्के असल्यावर आता 2 सिक्के हा काटा पडण्याची संभाव्यता काय आहे. आता 2 सिक्के असल्यावर काय करायचं 2चा स्क्वेअर करायचा म्हणजे आपल्याजवळ एकूण किती वेळा पडणार ते 2चा स्क्वेअर म्हणजे 4 वेळा पडणार. काटा असो किंवा छापा असो किंवा काटा छापा 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 असे 4 वेळा पडणार एकूण. ठीक आहे. कसे पडणार बघा इथं काटा पहिला सिक्का जर आपण फेकतो म्हटलं तर एका ह्याच्यात काटा काटा पडू शकते. काटा किंवा छापा पडू शकते. दुसऱ्या जर सिक्के म्हटलं तर दोन्ही पडू शकते काटा काटा. त्यात काय काटा काटा पडू शकते. प्लस दोन्हीच्यात एक तर काटे काटे पडू शकते छापा छापा पडू शकते. आपल्याला काय काढायचं काय त्याच्यातून फक्त कॉइन्स काटा पडण्याची संभाव्यता. फक्त आपल्याला काटा पडण्याची संभाव्यता काढायची. ठीक आहे. तर बघा एवढं करण्याची जरूरत नाही. काय करायचं आता काटा काढायचा. आता आपले एकूण सिक्के जर 2 सिक्के फेकले तर किती वेळा पडणार ते 4 वेळा पडणार लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला फक्त काटा पडण्याची संभाव्यता काढायचं. कसं काढायचं आता आता बघा सिक्के फेकला तर एक काटा पडू शकते किंवा 2 एक साथ सिक्के पडला 2 काटे पडू शकते. म्हणजे काटे पडण्याची संभाव्यता किती आहे 2 वेळा आहे. किती वेळा आहे 2 वेळा काटा पडण्याची संभाव्यता आहे तिथं. तर कसं करायचं आपण दिसलं कॉइन्स पैकी किती काटा पडण्याची संभाव्यता बघा किती वेळा आली तर 2 वेळा आली ना लक्षात ठेवा. आता आपल्याला एकूण किती पडून आले 4 त्याच्यापैकी काटा पडण्याची संभाव्यता किती आहे 2. तर एकूण संभाव्यता किती आहे मग बे दोन्ही 4 1/2 संभाव्यता किती आहे 1/2. ए आणि बीच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. बी आणि सीच्या वयाची सरासरी 19 वर्ष आहे. ए आणि सीच्या वयाची सरासरी किती आहे 21 वर्ष आहे. तर बीचे वय काढा. कसं करायचं ए आणि बी ए प्लस बी ची सरासरी किती आहे आपल्याजवळ 20 वर्ष आहे. नंतर काय बी आणि बी प्लस सी ची सरासरी किती आहे 19 आहे. ए प्लस सी ची किती आहे आपल्याजवळ सरासरी. ए प्लस सी ची सरासरी किती दिलेली आहे इथं ए प्लस सी ची सरासरी 21 वर्ष. ठीक आहे. जर आपण विचारलं तर एकूण सरासरी किती आली आपल्याजवळ एकूण वय किती आलं त्यांचं त्याची ऍडिशन करून घ्यायचं. किती येते 60 येते. ठीक आहे. एकूण 3 जणांचं वय किती आलं आहे 60 आलेलं आहे. एकूण 3 जणांचं वय किती आलेलं आहे 60 आलेलं आहे. विचारलं का आपल्याला त्याच्यातून बीचे वय काढा कळून घ्यायचं. आता बीचे वय काढा म्हटलं तर हे काय एबीसीचे वय आहे ए प्लस बी प्लस सी. ए प्लस बी प्लस सी चे वय किती आले 60 वर्ष. आपल्याला काढायचं आहे बीचे फक्त. तर जिथं बी नसन इथं बी आहे इथं बी आहे इथं बी नाही. हे दोघं आहे ना तर गुन्ह्याला 2 करा तिथे किती आले 42. म्हणजे ए प्लस सी चे वय किती आलं 42 आणि 3 जणांचे वय किती आहे 60.
आपल्याला बीचं काढायचं, तर याच्यातून काय करायचं, 42 मायनस करायचं, किती येते, 18 येते. म्हणजे बीचं वय किती आलं त्याच्यामध्ये, 18 वर्ष आलं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ती संख्या कोणती ज्यामधून 27.5% कमी केल्यास 87 मिळते म्हणते. बघा आता आपण मायनस कायच्यातून करत असतो नेहमी, 100 मधून. जर 100 मधून आपण किती मायनस करून आलो, 27.5 मायनस केल्यावर आपल्याला भेटून किती राहिली इथं, 87 भेटून आली. किती भेटून आले, 87. आपल्याला विचारला काय ती संख्या कोणती. अशा वेळेस काय करायचं, दोघाचा रेशो घेऊन द्यायचा. पॉईंट मध्ये आहे ना, तर थोडंसं कठीण जाणार. आता इथे एक पॉईंट आहे, तिकडे एक शून्य वाढून द्यायचं. ठीक आहे, 25 चोक किती झाले, 100. ठीक आहे, 25 एक 25, 25 एक 25, म्हणजे 40 मधून 11 मायनस केल्यावर आपल्याला इथे हे भेटून बघा, 40 मधून इथं 11 मायनस केल्यावर किती भेटून आले, 29. आणि 29 ची व्हॅल्यू किती आहे, 87 आहे. आपल्याला पाहिजे काय, 100 ची, म्हणजे 40 ची व्हॅल्यू किती, गुन्ह्याला काय करायचं, 40 भागिले 29 आता 29, 29 एक 29, 29 किती झाले, 87. 3 गुन्ह्याला 4 केलं तर आपलं उत्तर किती आलं, ते संख्या किती होती मग, 120 होती. संख्या किती होती, 120. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 3 संख्याचे गुणोत्तर म्हणजे 3 4 6 आहे व त्याचा गुणाकार मिळते 1944, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. बघा 3 संख्याचं गुणोत्तर किती आहे म्हणते, 3 4 6 आहे म्हणते, आणि यांचा गुणाकार केला तर किती येऊन आला म्हणते, 1944. आता आपण याच 3x आहे, 4x आहे आणि 6x आहे, याचा गुणाकार करू बरं, किती येते, 3 चौक 12, 12 संख्या किती झाले, 72. इथे एक्स 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 म्हणजे काय झालं, एक्स क्यूब झाला. याची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे इथं, 1944 दिलेली आहे. आपल्याला काढायचा एक्स क्यूबची व्हॅल्यू, एक्स क्यूबची व्हॅल्यू काढायची. तर बघा कसं सॉल्व्ह करायचं, ते भाग घेऊन द्यायचा. बघा 12चं काम आता इकडे गेल्यावर काय होणार, भागेला चाललं. 1944 भागेले किती आहे, 72. आता भाग द्यायचा, 12चं काम झाले 72, 12 एक 12, उरले किती इथं 7, 12चं काम डबल 72, 74 मधून 72 गेले, 2 उरले, 12 दुने 24, 162 आले, इथं खाली 6 आले, डबल 6 भाग द्यायचा, 6 एक 6, साइन 2 12 उरले 4, साइन साठी झाले 42, म्हणजे ती उत्तर केलं. एक्स क्यूब ची व्हॅल्यू किती आली इथं आपल्याजवळ, एक्स क्यूब ची व्हॅल्यू आली आपल्याजवळ 27. आपल्या एक्स ची व्हॅल्यू पाहिजे, एक्स ची व्हॅल्यू किती येणार मग इथं, क्यूब आहे ना 27, कसाच क्यूब येते 3. आता एक्स ची व्हॅल्यू किती आली तिथं, 3 आली. एक्स ची व्हॅल्यू आली तिथं 3. विचारला काय आपल्याला तिथं, मोठी संख्या कोणती, तिथं मोठी संख्या काय दिसून आली, 6 दिसून आली. तिला काय करायचं, 3 न गुणाकार करायचा, 3 7 18, म्हणजे मोठी संख्या कोणती होती तिथं, 18 होती. उत्तर काय होतं तिथं, 18. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एकाच एक संख्या 45 पेक्षा तेवढीच जास्त आहे जेवढी म्हणते, जेवढं की ते 73 पेक्षा कमी आहे, तर ती संख्या कोणती. अशा वेळेस काय करायचं, काही नाही करायचं, काय करायचं, दोघांची बेरीज करायची. 45 प्लस 73, म्हणजे आपल्याला तेच संख्या काढायची ना, 45 प्लस 73 किती झाले याचे, जर केलं तर 5 3 8, 7 5 4 4 झाले 11. म्हणजे काय करायचं, 2 भाग करून द्यायचा, 2 संख्या आहे ना, हे 2 आहे ना, तर 2 भाग केल्यावर किती, 2 5 10, 2 8, म्हणजे आपली संख्या किती आली, ते 59 आली. किती आली संख्या, 59. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमत 30च्या 40% आहे. हे आपली आली खरेदी किंमत, ही आली विक्री किंमत किती म्हणते, खरेदी किंमत विक्री किंमतच्या 40%. जर विक्री किंमत 100 असेल तर खरेदी किंमत किती आहे म्हणते, 40 आहे. ठीक आहे, नंतर काय म्हणाला, विक्री किंमत हे खरेदी किंमतच्या किती टक्के आहे म्हणते, विक्री किंमत हे खरेदी किंमतच्या किती टक्के आहे म्हणते. बघा खरेदी किंमत आता 0 0 कॅन्सल, खरेदी किंमत जर आपली 4 आहे, तर विक्री किंमत किती आहे, 10 आहे. हे किती टक्के आहे, टक्के असल्यावर काय घेत असतो आपण, गुणिले 100 घेतो. ठीक आहे, देऊन द्याचा भाग, 4 एक 4, 4 दुने 8, 4 पंच 20, 25 गुणिले 10 केलं तर किती आलं, 250%. तर किती आहे आपलं तिथं, 250%. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, जर 45 व्यक्ती 300 किलोग्राम तांदूळ 12 दिवसात समाप्त करू शकतात म्हण, तर 24 व्यक्ती 80 किलोग्राम तांदूळ किती दिवसात समाप्त करेल. बघा कसं करायचं सॉल्व, 45 व्यक्ती आहे,
ठीक आहे. 45 व्यक्ती आहे. ते 12 दिवसात किती किलो तांदूळ खाऊन राहिले, जेवढे आपले तांदूळ असो किंवा एखादं सामान वामान असतो ते काय घ्यायचं, नेहमी खाली घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे आहे 300 किलोग्राम तांदूळ 12 दिवसात संपवून राहिले. तर काय म्हणते 24 व्यक्ती किती दिवसात, दिवस काढायचे आता एक्स, आणि किती तांदूळ संपवायचे आपल्याला, 80 किलोग्राम तांदूळ संपवायचे. तर ते किती दिवसात संपवले. बघा आता काय करायचं, याचा तिरपा गुणाकार करून घ्या. 45 गुणिले 12 गुणिले 80. ठीक आहे. भागेले काय 300 भागेले 24, आणि हे एक्स म्हणजे दिवस काढायचे आहेत, हे एक्स देऊन जातं. 12 एक 12, 12 दुने 24. ठीक आहे. बे का बे, बेचो काट, शून्य शून्य कॅन्सल झाला. 15 दुने किती झाले 30, 15 त्रिक 45, बे का बे, बे दुने 4, 3 गुणिला 2 केलं तर किती आलं उत्तर आपलं, इथं 6 आलं. किती आलं 6 आलं. उत्तर आहे म्हटलं तिथं 6. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, झिरो 0.0056 मागेला काय दिलं आपल्याला 0.25. हे दिलेलं आहे आपल्याला. कसं सॉल्व करायचं आता, हे बरोबर किती आहे म्हणून. बघा आता पहिले पॉईंट नंतर घरं मोजून घ्या. किती आहे 1 2 3 4 5 6. किती आहे पॉईंट नंतर घरं 6 घर आहे ना, तर खाली काय लावायचे 6 शून्य लावायचे. ठीक आहे. म्हणजे 10 ची पॉवर 6, 6 शून्य लागले. इथं पॉईंट 5 आहे, पॉईंट नंतर किती करा 1 2. इथं वरतं काय लावायचे 6 शून्य लावायचे. ठीक आहे. सॉरी 2 शून्य लावायचे, ते कॅन्सल करून टाकायचे. ठीक आहे. बघा 6 शून्यामधून 2 शून्य गायब झाले तर किती उरते, इथं 4 शून्य उरते. ठीक आहे. इथपर्यंत समजली. आता बघा 56 25 हा कशाचा वर्गमूळ आहे, म्हणजे कशाचा वर्ग आहे 56 25. हा 56 25 आहे ना. आता आपण 25चा स्क्वेअर काढायच्या वेळेस लक्षात काय ठेवतो, नेहमी 25च्या स्क्वेअरच्या वेळेस 5चा स्क्वेअर काढत असतो 25, म्हणजे येणार काय 5 येणार. हे काय डबल राहायचं 7 8 56, म्हणजे हा कसाचा स्क्वेअर असेल, म्हणजे लहान संख्या. इथे लहान संख्या घ्यायची म्हणजे काय ते 75चा स्क्वेअर असतो. हा कायचा स्क्वेअर आहे, हा 75चा स्क्वेअर लिहून घ्यायचा तिथे 75. तिथे 56 25 कसा स्क्वेअर आहे, ते 75चा. ठीक आहे. डिवाइड काय 25, 25 कायचा स्क्वेअर येते, 25चा स्क्वेअर काय येते 5. सॉरी 25चं वर्गमूळ किती येते मग 5 येते. इथं काय 10 ची पॉवर 4 आहे, तिथे काय घ्यायचं मग 10 ची पॉवर 2 होती, म्हणजे 100 घ्या. द्याचा आता बा 5 1 5, 5 1 5, 5 5 25. इथे किती 15 भेटते 100 आहे. उत्तर किती आलं आपलं तिथं 0.15 आलं. उत्तर किती आलं आपलं तिथं 0.15. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 3 वस्तूच्या खरेदीवर 2 वस्तू मोफत मिळतात, तर त्या ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली म्हणते. ठीक आहे. म्हणजे आपल्याजवळ किती वस्तू आहे, 3 वस्तूच्या खरेदीवर 2 वस्तू मोफत मिळतात. आता आपल्याजवळ 3 वस्तूवर म्हणते किती म्हणते 2 वस्तू मोफत मिळून राहिल्या. हा 3 वस्तूच्या खरेदीवर 2 वस्तू मोफत मिळून राहिल्या, म्हणजे आपल्याजवळ वस्तू किती झाल्या एकूण 5 वस्तू किती झाल्या एकूण 5. 5 वर आपल्याला किती वस्तू भेटून राहिल्या मोफत 2. 5 वर 2 वस्तू मोफत भेटल्यानंतर टक्के काढायचे, तर गुणिले 100 करायचे. ठीक आहे. 5 1 5, 5 दुने 10, 20 दुने 40, म्हणजे किती पर्सेंट सूट मिळाली आपल्याला 40%. किती टक्के मिळाली सूट 40%. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, चक्रवाढ व्याजाने गुंतवलेली एक रक्कम 2500 एका वर्षात 4% दराने रास किती जर व्याज अर्धवार्षिक सुरुवातीत आहे म्हणते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला याच्यात काळाचं काय नेमकं रास करायचं, काय करायचं रास. म्हणजे आपल्याजवळ हे किती आहे, मुद्दल किती दिलेली आहे 2500 रुपये. मुद्दल आहे आपल्याजवळ 2500 रुपये. किती वर्षासाठी आहे, 1 वर्षासाठी आहे. हा चक्रवाढ व्याजाने किती आहे म्हणते, दर किती आहे आपल्याजवळ 4% दर आहे. काय म्हणते अर्धवार्षिक आहे. अर्धवार्षिक असल्यावर काय करायचं, अर्धवार्षिक असल्यावर काय करायचं, दराले काय करायचं अर्धे करायचे. म्हणजे दराला अर्धे केले 2% होते. 4ची किती होते मग, दर किती आला आपल्याजवळ 2%. वर्षाला काय करायचं डबल करायचं, म्हणजे वर्ष किती आलं आपल्याजवळ इथं 2.
आता 2 वर्षांना 2% दराने आपल्याला 2500 काय करायचं, मग चक्रवाढ व्याज करायचं. ठीक आहे, तर काढून घ्यायचं चक्रवाढ व्याज. आता चक्रवाढ व्याज काढण्यासाठी काय लक्षात ठेवायचं, 2 वर्षासाठी 2+1 काढायचं. ठीक आहे, 2+1 कसे काढायचे, आता 2+1 2500 चे पहिले काय करायचे, 2500 चे 2% काढायचे. ठीक आहे, भागिले 100 येते, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 25 गुणे किती झाले इथं 50 झाली, इथं 50 लिहून घ्यायचे. ठीक आहे, डबल 50 चे काय करायचे, डबल 2% काढायचे, भागिले 100 करायचे, म्हणजे इथे किती आलं, मग 1 आलं. ठीक आहे, इथे 1 लिहून घ्यायचं, म्हणजे आपल्याला एकूण व्याज किती भेटून राहिले, गुन्ह्याला 1 गुन्ह्याला 2 करायचं, किती झालं 100, किती किती झालं 1, म्हणजे आपल्याला एकूण व्याज किती भेटले याच्यात 101 रुपये व्याज किती भेटलं याच्यात 101. आपला जो रक्कम किती होतं 2500. बस करायची ऍड, आता 101 मध्ये 2500 रुपये ऍड केले तर आपल्याला उत्तर किती येऊन झालं, मग 2601. म्हणजे आपली रास किती झाली तिथं 2601 रुपये झाली. रास किती झाली 2601 रुपये. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक व्यक्ती आपल्या पगाराचे 10% म्हणते घर भाड्यावर. ठीक आहे, आता आपला पगार होता त्याच्याजवळ किती होता पगार, 10% त्यानं काय केलं म्हणते, पगाराचे घर भाड्यावर दिले. ठीक आहे, घर भाड्यावर दिले 10%. नंतर काय म्हणते, व त्यानंतर उर्वरला आता 10% त्याने दिला 100 म्हणून आपण 10% दिला तर किती उरला असेल त्याच्याजवळ 90%. ठीक आहे, 90 पैकी त्याने नंतर काय म्हणते, उर्वरित पगाराच्या 20% किराण्यावर केले. किराण्यावर किती केले त्यानं 20% दिले म्हणते. ठीक आहे, 20% दिले. आता नंतर मालावर, नंतर तो उर्वरित पगाराच्या 25% प्रवासावर म्हणते. प्रवासावर किती केलं म्हणते, आता याच्यात 90 होते, 20% दिले तर उरले किती असेल त्याच्याजवळ 80% उरले असेल, आणि 80% म्हणजे 25% त्यानं प्रवासावर केला म्हणजे खर्च. नंतर उरले तिथे एकूण रक्कम किती उरली त्याच्याजवळ, एकूण इथून एकूण किती उरली रक्कम त्याच्याजवळ बघा. आता 25% 90चे 80%चे 25% खर्च केले. ठीक आहे, आता टक्के येते लक्षात ठेवा. 25% त्याला खर्च केले, उरले किती असेल मग 90चे त्याच्याजवळ 90%चे 80%चे किती उरले त्याच्याजवळ 25चे 25 गेले तर उरले किती असेल मग 100 पैकी 25 गेल्यावर 75%. ठीक आहे, आणि याची व्हॅल्यू आपल्याला किती सांगितली आहे तिथं 2700 रुपये किती सांगितलेली आहे 2700 आहे म्हणते. तर मग आपल्याला याची पूर्ण याची व्हॅल्यू काढायची. आता बघा हे टक्के आहे, इथं तर टक्के घेतले तर 100 वरती येते. ठीक आहे, इच्छा टक्के कोणाची इथे डबल 100 वरती येते, इच्छा टक्के कोणाची इथे डबल 100 वरती येते. ठीक आहे, आता भाग द्या. ठीक आहे, भाग दिल्यावर किती येते, आता 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. हा तर 25 एक 25, 25 त्रिक 75, 25 चौक झाले 100, 4 एक 4, 4 दुनी झाले 8, एक बे पंच झाले 10. आता इकडे 3 9 27 न 27 कॅन्सल झाले इथं. आता उरले किती आपल्याजवळ 5000. 01 2 0, एकूण आपल्याजवळ रक्कम किती होती मग 5000 रुपये. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ए आणि बी याच्या वयाचे गुणोत्तर म्हणते 5-6 आहे म्हणते, आणखी 9 वर्षानंतर ते गुणोत्तर 8-9 होते म्हणते, तर बी चे आजचे वय काढा म्हणते. बघा आज म्हणते, आज ए आणि बी चे वयाचे गुणोत्तर किती आहे, आज ए आणि बी चे वयाचे गुणोत्तर आहे आपल्या इथं 5-6 आहे. ठीक आहे, जर आपण याच्यात 9 वर्ष दोघांमध्ये प्लस केले, ठीक आहे 9 वर्ष दोघांमध्ये प्लस केलं तर गुणोत्तर किती होऊन झालं म्हणते 8-9 होऊन झालं म्हणते. 8-9 नवीन गुणोत्तर होऊन झालं म्हणजे आपल्याला बीचे आजचे वय काढायचे. बघा आपण याच्यातले डिफरन्स पाहतो, डिफरन्स सेम आहे का, इथे किती 8 आणि 9 मध्ये एकचा डिफरन्स आहे, 5 आणि 6 मध्ये एकचा डिफरन्स आहे. डिफरन्स असल्यावर काही नाही करायचं, फक्त काय करायचं बघा 5 आणि 5 वरून किती वाढले इथं 3 वाढले आहे, परंतु इथे किती वाढले पण ते 9, म्हणजे 3 ची व्हॅल्यू किती आहे इथं 9 आहे. हा किती गुन्हा आहे 3 एका 3 3 त्रिक 9. आपल्याला विचारलं हे आलं ना, तर आपल्याला विचारलं बीचं आजचं वय किती आहे, बीचं इथं आजचं वय किती आहे 6 आहे, तर तिला 3 न गुणून टाकायचं. बीचं आजचं वय किती आलं 18 आलं, किती आलं बीचं आजचं वय 18. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे,
एका थैलीत म्हणते 1 रुपयाची, 50 पैशाची, 25 पैशाची नाण्याची संख्या समान असून तेथील एकूण 105 रुपये आहेत म्हणते, तर प्रत्येक प्रकारच्या नाण्याची संख्या किती होईल? आपल्याला काढायचं घ्यायच्या की प्रत्येक प्रकारची नाणीची संख्या काढायची. असं काढायचं. आता 1 रुपयाला आता सगळे काय पैशामध्ये कन्वर्ट आहे ना, तर 1 रुपयाला काय करायचं पैशामध्ये कन्वर्ट करायचं. आता किती 1 रुपया म्हणजे काय असते 100 पैसे असते, नंतर काय आपल्याजवळ 50 पैसे, नंतर 25 पैसे, आणि आपल्याजवळ किती रुपये दिलेला आहे इथं 105 रुपये दिलेला. किती दिलेला आहे 105 रुपये दिलेला आहे. हे काय रुपयामध्ये आहे पैशात कन्वर्ट करायचं, म्हणजे काय करायचं 100. हे झालं पैशात. बघा आता 100 प्लस 50 प्लस 25 किती झाले इथं 175. 175ची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ 105 गुणिला 100 भागेला करून टाकायचं 175, म्हणजे आपल्याला काय काय निघते प्रत्येक प्रकारची नाणी निघून जाते. ठीक आहे. 25 साती 175, 25 चोक 100, 7 एक 7, 7 एक 7, पुढले किती इथे 3, 7 5 35, 15 चोक झाले 60, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या नाण्याची संख्या किती आहे 60 आहे. प्रत्येक प्रकारची नाणी किती आहे 60 आहे. उत्तर काय आपलं तिथं 60. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे सॉरी 52 पत्त्यामधून एक पत्ता काढल्यास म्हणते, ठीक आहे, ते संख्येचे कार्ड असण्याची संभाव्यता काय म्हणते. ते बी काय असलं पाहिजे संख्येचं कार्ड असतं म्हणते. ठीक आहे. आता 52 पत्त्यापैकी काय काढून आलो आपण एक पत्ता काढून आलो, आणि ते बी काय म्हणते संख्याची कार्ड असले पाहिजे म्हणते. आता संख्याचे कार्ड कसे असन किती असन, एक तर दोरीपासून चालू होते 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 10 पर्यंत, एकूण किती असेल एका याच्यात 9 आहे. आपल्याजवळ काय राहते चिडीचा राहते, इटीचा राहते, गुलामचा राहते, असे आपल्याला 4 प्रकारचे राहते. तर काय करायचे 4 गुणाकार करायचे, म्हणजे आपल्याजवळ एकूण किती आले संख्येचे काठ किती आले आपल्याजवळ एकूण 36 आले. त्याच्यापैकी काय काढायचं आपल्याला फक्त संख्येचे काठ असण्याची संख्या, म्हणजे फक्त एक पत्ता. 36 पैकी किती पाहिजे फक्त आपल्याला एक पत्ता पाहिजे, त्याच्यातून एक काढायचा. आता 36 मधून एक काढला तर इथे किती आले लक्षात, 36 मधून एक करायचं किती आलं 36 झालं. इथं इथे काय किती आलं मग 52 आलं. आता याचा भाग तोडून घ्या. मग 4 एक 4, 4 9 36, 4 एक 4, 4 एक 12, इथे किती आलं 13. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं 913 आहे. किती आन्सर 913. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका सांकेतिक भाषेत म्हणते 256 म्हणजे लाल रंगाचे खडू. आता हे 256 आहे, हे काय लाल रंगाचे खडू. ठीक आहे. त्यानंतर म्हणते 589 म्हणजे हिरव्या रंगाचे फूल. 589 हिरव्या रंगाचे फूल. त्यानंतर काय विचारलं आपल्याला 254 म्हणजे पांढऱ्या रंगाचे, 254 म्हणजे रंगाचे 254 म्हणजे पांढऱ्या रंगाचे खडू. 256 म्हणजे पांढऱ्या रंगाचे खडू. आपल्याला विचारलं काय तर पांढऱ्या रंगाचा शब्दाचा संकेत कोणता म्हणतो पांढऱ्या रंगाचा. पांढरा रंग कुठे दिसून आला आपल्याला इथे दिसून आला. ठीक आहे. आता हे रंगाचे खडू शोधा. कुठं आहे इथं आहे रंगाचे खडू इथं आहे. त्याच्यातले कॉमन काय दिसून आलं आपल्याला 2 5 2 5, तिथे कॅन्सल करून टाका. पांढऱ्या रंगासाठी कोणतं सांकेतिक चिन्ह आहे इथं 4 आहे. उत्तर काय आपलं तिथं 4. आन्सर आपलं 4. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका नकाशात नैऋत्य दिशा पूर्व दिशा स्थानी आली तर पूर्व दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल. बघा आता इकडे काय राहते उत्तर राहते, खाली राहते दक्षिण, इकडे राहते पूर्व, इकडे राहते पश्चिम, आणि तो काय वायव्य, इथून ईशान्य आला, आग्नेय आहे ते काय नैऋत्य नाही म्हणजे नैऋत्य. ठीक आहे. आता नैऋत्यला काय म्हटलं म्हणते आता
नैऋत्य दिशा पूर्व दिशेच्या स्थानी आले म्हणते. बघा हे नैऋत्य आहे, ही कुठे गेली म्हणते, पूर्व दिशेच्या स्थानी गेली म्हणते. किती घरं चालली ते, 1 2 3. किती घरं चालली, 3 घरं. आता विचारलं काय, पूर्व दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल म्हणते. हे पूर्व दिशेला काय करायचं, मग 3 घरं चालवायचं. पूर्व दिशेला काय करायचं, 3 घरं चालवायचं. 3 घरं चालवायचं तर किती ते, 1 2 3. मग आपलं उत्तर काय येणार तिथं, वायव्य. उत्तर किती आलं मग आपलं तिथं, वायव्य. पूर्व दिशेला काय करायचं, मग 3 घरं चालवायचं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सर्व स्त्रिया पक्षी आहेत म्हणते, काही स्त्रिया वृक्ष आहेत म्हणते. बघा जेवढे स्त्रिया आहे म्हणते त्या काय म्हणते, पक्षी आहे म्हणते. ठीक आहे, पक्षी आहे म्हणते, आणि आपण पक्षी आहे. त्यानंतर काय म्हणते, काही स्त्रिया वृक्ष आहे म्हणते. याच्यामधल्या ज्या काही स्त्रिया आहे त्या काय म्हणते, वृक्ष आहे. आपल्याला पूर्ण आहे म्हटलं काय नाही, काही स्त्रिया. नंतर आपल्याला निष्कर्ष काय दिलेला आहे तिथं, काही पक्षी वृक्ष आहेत का म्हणते. बघा आता काही पक्षी वृक्ष आहेत का दिसून राहिले का, आपल्याला दिसून राहिले. म्हणजे पहिला काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, नंतर दुसरं पाहायचं, सर्व वृक्ष पक्षी आहेत म्हणते. सर्व वृक्ष पक्षी दिसून आले का, सर्व वृक्ष पक्षी मध्ये आलेले आहे का, नाही आलेलं आहे. तर मग आपलं उत्तर काय तिथं, हे काय मग चुकीचं आहे. म्हणजे त्याच्यात फक्त काय, एक बरोबर. काय, एक बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर किती आहे, 1. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, आधीला इथं 81 किती आला, 82 आला. ठीक आहे, आपल्याला विचारला काय, 62 किती येणार म्हणते. ठीक आहे, हेच विचारला. बघा सॉल्व्ह करायचा आता. 8+1 म्हणजे इथं काय, याची दोघांची बेरीज करायची. 8+1 किती झाले, 9. 9चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे किती आलं, 82 आला. 9चा स्क्वेअर किती येते, 81. 81 प्लस 1 82. किती तसंच करायचं, 6+2 किती आले, 8. 8चा स्क्वेअर किती येते, 64 येते. त्याच्यामध्ये प्लस काय करायचं, 1. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे तिथं, 65 पाहिजे. उत्तर किती पाहिजे तिथं आपल्याला, 65. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 23 आहे, तर त्या संख्या कोणत्या म्हणते. बघा हे असे क्वेश्चन काय करायचे, ऑप्शन मधून सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, पहिलं ऑप्शन काय, 13 14 आहे. दुसरं ऑप्शन काय, 11 12 आहे. तिसरं ऑप्शन काय आहे, 8 9 आहे. चौथा ऑप्शन काय आहे, 12 13. बघा आता शेवटला स्क्वेअर करायचं, जास्त नाही करायचं. बघा 4चा स्क्वेअर केला तर किती येऊन आले इथं, 16 येते. इथं 3चा स्क्वेअर किती केला तर किती येते, 9 येते. 16 मधून 9 केल्यावर आपल्याजवळ इथं काय म्हणते, 23 आहे म्हणते. फरक शेवटला अंक काय आला पाहिजे, 3 आला पाहिजे. 16 मधून 9 गेल्यावर किती येऊन आले, इथं 7 येऊन आले. शेवटला अंक 3 आहे का, 7 आहे. हे झाला कॅन्सल. नंतर हे करून पाहा बघा, 2चा स्क्वेअर येते 4. 11चा स्क्वेअर इथे किती येते, समजा 2चा स्क्वेअर येते 144. 11चा येते 121. ठीक आहे, आता 144 मधून 21 गेलं तर 23 येऊन झाले का, येऊन गेले. म्हणजे आपला आन्सर काय तिथं, 11 आणि 12. संख्या कोणत्या त्या, 11 आणि 12. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 615E सॉरी 6C15E. त्याच्यानंतर काय दिलेला, F48 F48H. आपल्याला इथे विचारला काय, आपल्याला C6 31 सॉरी 6 आहे. आपल्याला इथं काय येणार ते विचारलं. बघा पहिला काय, सी आहे. सी मध्ये काय होऊन आलं, 6 F येऊन आलं. हे सी कितीवर येते, 3 वर येते. ई 5 वर येते. F 6 वर, H 8. ठीक आहे, तर बघा आता सी मध्ये इथं 6 होऊन आले, किती झाले मग इथं प्लस झाले 3. ई वरून 8 होऊन आले, इथे किती झाले, +3 झाले. ह्या दोघांचा इथं काय दिसून आला, गुणाकार. 3 आणि 5चा इथं काय झाला म्हणतात की गुणाकार झाला. 3 5 15 किती, ते 6 8 48. ह्या दोघांचा गुणाकार. आता पाहतो की याच्यामध्ये काय करायचं, 30
इथं सी आहे, एका याच्यावर येते 3 वर, 3 मध्ये 3 प्लस केलं तिथे येते 6, 6 मध्ये 6 वर काय येते एफ येते. ठीक आहे. आता इथं आय आहे, आय वर आय कितीवर येते 9 वर, 9 मध्ये 3 प्लस केल्यावर किती येणार इथं 12, 12 वर काय येते एल येते. आणि म्हणतात काय दोघांचा गुणाकार, सॉरी काहीतरी चुकलं, तीच आहे का इथं जी आहे, सॉरी इथं किती आहे जी आहे, जी आहे 7 वर येते, जी कितीवर येते 7, 7 मध्ये 3 प्लस केल्यावर किती येते 10, इथं काय येणार आहे जे येणार आहे. इथे येणार आहे जे. आता काय करायचं आपल्याला, इथं गुणाकार करून टाकायचा दोघांचा, 10 गुणेला 20, सॉरी 10 गुणेला 12 केलं तिथे किती आले 120 आले. म्हणजे आपला आन्सर किती आहे तिथं जे 120 याला आपलं तिथं आन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे मराठवाडा औरंगाबाद तर विदर्भ काय नागपूर आहे. मराठवाड्यात काय येते औरंगाबाद येते, विदर्भात काय येणार मग नागपूर. त्याचा ऑप्शन नंबर किती आहे 2 आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विसंगत घटक ओळखा म्हणतो. ठीक आहे. इथे किती आहे A2 आहे, A2 आहे, त्यानंतर काय D5 आहे, त्यानंतर काय F7 आहे, F7 नंतर काय I9 आहे. ठीक आहे. बघा आता ए कितीवर येते, 1 वर येते, 1 मध्ये काय झाले +2 झाले, +1 झाले म्हणजे किती आले 2 आले. डी कितीवर येते 4 वर येते, याच्यात काय झाले +1 झाले म्हणजे 5 झाले. एफ कितीवर येते 6 वर येते, याच्यात काय झाले +1 झाले. आय कितीवर येते 9 वर येते, याच्यात +1 झाले का नाही, तर मग विषम कोणता येणार मग हा I9. आपला आन्सर किती तिथं I9. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 0-0 0 डॅश 100 डॅश 0-0-1 डॅश असं आपल्याला दिलेलं आहे. बघा याचं काय करायचं, पहिले याची जागा मोज, म्हणजे इथं हे किती आहे मोजून घ्यायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती आहे 12 आहे. तर 12ला आपण कायच्यातून डिवाइड भाग करू शकतो, एक तर 3 मध्ये किंवा 4 मध्ये. आपण करून पाहायचं 3 मध्ये. ठीक आहे. आता 3 3 चे भाग केले तर किती येणार, इथं इथं 3, इथं 3, इथं 3. ठीक आहे. आता बघा इथं काय दिसून आलं, इथं 0-1 दिसला ना, इथं 1 लिहायचा, 0-1 0-1 0 0-1 0 0-1 0 म्हणजे आपल्या तिथे काय ना 0-1 0 0-1 0 ची सिरीज लागणार आहे. काय लागणार आहे 0-1 0 ची सिरीज. मग आपला 5 रिकामे काय काय इथं 1 आहे तर 1 लिहायचं. ठीक आहे. दुसऱ्याच्या 0 आहे, पहिल्याच्यात 1 आहे, दुसऱ्याच्या 0-1-0 म्हणजे आपला आन्सर किती आहे 1-0-1-0. हे आपलं तिथं आन्सर म्हणजे ऑप्शन नंबर 1. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे पेनले 27. ठीक आहे. PEN PEN काय लिहिला इथे 27 लिहिला. ठीक आहे. त्यानंतर काय दिलेला आहे वेल WALL. ठीक आहे. याला काय लिहिलं आहे तिथं 64 लिहिलं आहे, म्हणजे 64 लिहिलेला आहे. त्याच्यानंतर लिहिलं मनीला काय लिहिलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. बघा आता याच्यात काय अक्षर मोजायचे, 1 2 3 किती अक्षर आले इथं 3. आणि त्या 3चा काय केलेला आहे घन केलेला आहे. काय केलेला आहे घन. इथे तिथं अक्षर मोजायचे 1 2 3 किती आहे इथं 4. इथं काय केलं मग 4चा घन. आता इथं मोजायचे 1 2 3 4 5 किती आले 5. उत्तर काय राहणार आपला 5चा घन. किती येते 5चा घन 25 येते. किती येते 25 येते. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय इथं 12 14 336. ठीक आहे. 18 20 18 20 720. तिथं काय 19 10. इथं काय येणार आपल्याला असा क्वेश्चन विचार. बघा काय करायचं असं वेळेस, आता काय करायचं दोघांचा गुणाकार करायचा. बघा 12 12 गुणिला 14, 12 गुणिला 14 गुणिला काय करायचे 2 करायचे म्हणजे आपल्याला हे संख्या भेटून जाईल. ठीक आहे.
म्हणजे याला फक्त काय करायचं आपल्याला इथं, हा संख्याचा पुरा 2 न आणखी गुणाकार करून टाकायचा. ठीक आहे. 12 × 24, 24 × 14 केलं तर किती येते? 14 चोक किती होते? 56. आजचे आले 5, 14 दुणे 28, 28 आणि 5 किती झाले? 33. म्हणजे काय करायचं? हा दोन संख्याचा गुणाकार करायचा आणि तिला आणखी 2 न गुणाचं, म्हणजे आपलं उत्तर हे येणार. ठीक आहे. इथे काय करायचं मग? 2 न गुणाचा किती येते? 18 दुणे 36, 36 दुणे झाले 72. किती 2 न गुणाचं? काय ते 19 दुणे 38, 38 गुणिला किती झाले? 10 केले किती आला? 380. आन्सर किती आहे मग आपल्या तिथं? 380 आहे. आन्सर किती आहे? 380. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विमान, जहाज, रेल्वे हे कॉमन दिसून आले का? काही तिन्ही वेगवेगळे आहेत. विमान आकाशात उडते, जहाज पाण्यात चालते आणि रेल्वे काय पटरीवर चालते. मग काय तिन्ही वेगवेगळे आहेत. मग आपली आकृती कशी येणार त्याची? अशी. म्हणजे तिन्ही काय वेगवेगळे, आपली अशी आकृती येणार. बघा त्यानंतर विचारलं आपल्याला, खालील एकूण चौकोन किती आहे? म्हणजे खालील पैकी एकूण चौकोन किती आहे? आपल्याला असं दिलेला. आपल्याला विचारलं याच्यात नाही एकूण चौकोन किती आहे? तुम्हाला पहिले मोजून घ्यायचे. 1, 2, 3, 4. आता याची सर्वांची ऍडिशन करायची. 1 2 3, 3 आणि 3 झाले 6, 6 झाले 10. ठीक आहे. डबल खाली करायचे तसेच 1, 2, 1 आणि 2 ची ऍडिशन किती झाली? 3. आता आपल्याला एकूण चौकोन करायचे आहे, काय करायचं? 10 गुणिले याची आणि याचा काय करायचा? गुणाकार करायचा. 10 गुणिले 3 किती आले एकूण चौकोन? 30 आले. किती आले एकूण चौकोन तिथं? 30 आले. आन्सर किती आहे मग आपलं तिथं? 30. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मुलीच्या एका रांगेत मंगलचा दोन्ही बाजूकडून 21वा क्रमांक असलेल्या रांगेत एकूण मुली किती आहे म्हणते? ठीक आहे. बघा आता इकूनही गेला, याचा 21वा क्रमांक आहे म्हणते. इकूनही गेला तर किती आहे म्हणते? 21वा क्रमांक आहे. अशा वेळेस काय करायचं? आपल्याला एकूण मुलं काढायचे आहेत. मग काय करायचं? याचा गुणाकार करायचा. 21 गुणिला 2 किती आले? 42 आणि त्याच्यामधून 1 मायनस करून द्यायचं. म्हणजे एकूण रांगेत किती व्यक्ती आहे? मुली किती आहे एकूण? 41 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, रामू अर्णव पेक्षा उंच आहे म्हणते. ठीक आहे. हा जो रामू आहे, हा रामू आहे, हा काय म्हणते? अर्णव पेक्षा उंच आहे. म्हणजे अर्णव पेक्षा उंच आहे. लक्षात ठेवा. नंतर काय म्हणते? गणेश महेश पेक्षा बुटका आहे म्हणते. हा जो गणेश आहे, हा महेश पेक्षा बुटका आहे म्हणते. मग महेश काय जाणार? याच्यापेक्षा मोठा असेल. आणि नंतर काय म्हटलं आपल्याला? महेश अर्णव पेक्षा उंच नाही. महेश जो आहे अर्णव पेक्षा उंच नाही, म्हणजे काय असेल? तो ठेंगणा असेल. तर महेश काय अर्णवच्या खाली येईल. महेशच्या खाली कोण येणार? मग गणेश येणार. आपल्याला विचारलं का सर्वात छोटा कोण, सर्वात लहान कोण आहे? सर्वात लहान कोण दिसून येतं? गणेश दिसून. तिथं काय मग आपलं तिथं गणेश. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 17 मोठी आहे म्हणते. ठीक आहे. आता जर एक संख्या एक्स असेल तर दुसरी संख्या काय राहणार? एक्स प्लस 17. ठीक आहे. नंतर काय म्हणते? यांच्या दोघांची बेरीज केली आपण. ठीक आहे. हा दोघांची बेरीज केली तर बेरीज किती होऊन आली म्हणते? 43 होऊन आली. तर लहान संख्या काढा म्हणते. बस. तर लहान संख्या कोणती म्हणते? तू बघा कसं. आता एक्स प्लस 17 इथे किती झाले? एक्स 17 इथे काय? एक्स एक्स किती झाले? 2x प्लस झाले 17 आणि इथे किती आहे? 43. आता हे 17 इकडे गेल्यावर काय होणार? मायनस होणार. 17 इकडे गेल्यावर काय होणार? मग मायनस होणार. याच्यातून मग आपलं काय राहिलं? 2x. 2x 43 मधून 17 गेले किती उरून आले? 6. इथे किती? 2 म्हणजे 26 उरून आले. किती उरून आले? 26. देऊन द्यायचा भाग 2 नव्हते. एक बे बेसिक 6 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली तिथं? 13 आली. आणि एक्स काय आहे? लहान संख्या आहे. विचारले काय होतं आपल्याला? लहान संख्या. उत्तर काय मग आपलं तिथं? 13. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, घड्याळात 3 वाजता तास काटा व मिनिट काटा याच्यात किती अंशाचा कोन बनेल? बघा 3 वाजता. बघा तिथं मिनिट दिलेला आहे काय?
तर नाही दिलेला आहे, तर काय टेन्शन नाही घ्यायचं, हे सोडून द्यायचं. मग काय करायचं येईल, फक्त घंट्याला 30 गुणाकार करून टाकायचा. 3 त्रिक 9. किती अंश आता कोण बनणार मग? 9. आन्सर किती आहे इथं? 9. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, महेश हा जान्हवीचा पती आहे म्हणते. ठीक आहे, हा जो महेश आहे, महेश जो आहे म्हणते जान्हवीचा काय आहे? जान्हवीचा आहे, जान्हवीचा पती आहे म्हणजे इथं काय करायचं, माणसाला काय घ्यायचं, प्लस घ्यायचं आणि बाईला काय घ्यायचं, मायनस. पती आहे म्हणजे आणि इथं 2 रेषा देऊन द्यायच्या. आणि जान्हवी काय मग असेल, त्याची पत्नी असेल, ते असेल मायनस. ठीक आहे, नंतर काय म्हणते, आणि भारतीचा भाऊ आहे म्हणते. हा महेश काय, मग भारती कुठे येणार, इथं. भारतीचा काय भाऊ आहे म्हणते, आणि भारतीचा भाऊ आहे. रंजना भारतीची आई आहे म्हणते. भारतीची आई कोण आहे इथं? रंजना आहे, तर वरत घ्यायचं रंजना. ठीक आहे, रंजना वर काय आई आहे म्हणजे मायनस घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर काय विचारलं आता, तर रंजना आणि जान्हवी यांचे नाते काय म्हणते. रंजना आणि जान्हवी नाते, जान्हवी काय म्हणून लिहिलं मग, सासू म्हणून. काय तिच्या नवऱ्याची काय आहे, ते आई आहे ना, तर काय म्हणणार, सासू आणि सून मध्ये नातं काय राहणार, दोघांमध्ये सासू आणि सून. सासू आणि सूनचं त्यांच्यातली नातं आहे. बघा आता, जानेवारी महिन्याच्या 3 तारखेला बुधवार आहे. ठीक आहे, आता जानेवारी महिना आहे, 3 तारखेला काय आहे, याच्यात बुधवार आहे. तर 25 तारखेला कोणता वार राहील, बघा आपण इथून किती दिवस समोर गेलो, इथं किती दिवस गेलो, 22 दिवस. ठीक आहे, 22 दिवस समोर गेलो, तर अशा वेळेस काय करायचं, आता 22 दिवस एक तर समोर चाला लागल, नाहीतर काय करायचं, दिले 7 भाग द्या. ठीक आहे, 22ला जर 7 भाग दिला, 7 कसा, 7 त्रिक 21, म्हणजे 22 मधून 21 मायनस करायचे, किती एक्स्ट्राचे किती उरणार आपल्या जवळ इथं, 1 उरणार. किती उरणार एक्स्ट्राचा, 1. मग काय करायचं आता, बुधवार मध्ये 1 प्लस करून घ्यायचा, बुधवार प्लस 1, म्हणजे बुधवार मध्ये 1 प्लस केला तर बुधवार, गुरुवार. तर काय आलं मग आपल्या तिथे आन्सर, गुरुवार आला. याला तिथे आन्सर आला आपला. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, जर 7 ऐवजी 4 दिवसांचा आठवडा धरला म्हणते. आपण पहिला आठवडा कशाचा धरत होतो, 7चा, पण आता काय म्हणते तू, 7 ऐवजी म्हणून ते 4चा आठवडा धरला म्हणते. ठीक आहे, तर फेब्रुवारी 2011 मध्ये एकूण किती आठवडे असेल म्हणते. तर बघा आता 2011 आहे, आता काय लीप वर्ष आहे का, नाही, साधारण वर्ष आहे. लीप वर्ष असला तर काय घेतलं असतं आपण, फेब्रुवारी महिना 29चा घेतला असता. लीप वर्ष नाही आहे म्हणून कितीचा घ्यायला लागेल, तिचा आता 28चा महिना घ्यायला लागेल. कितीचा, 28चा. आणि आता हर एक हप्ता कितीचा आहे म्हणतो, तो 4चा. 28 4 जर आपण भागलं तर किती हप्ते पडते मग आपले, 7 हप्ते पडते. तेच आपल्याला विचारलं, तर आठवडे किती आहे मग आपले, 7. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, प्रत्येक माळेत जितके मणी तितक्याच माळा तयार करावायच्या असल्यास 33 माळासाठी एकूण किती मणी लागतील. बघा आता जेवढे मणी आहे, मणी किती आहे समजा 33 मणी आहे म्हणते, माळाही किती तयार करायचे आपल्याला, 33. तर मग काय करायचं, गुणाकार. आपल्याला एकूण किती मणी लागतील मग, 33 गुणिले 33. काय स्क्वेअर आहे, स्क्वेअर कसं काढायचं बघा, 33चा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. ठीक आहे, पहिले काय करायचं, 3चा स्क्वेअर करायचा. 3चा स्क्वेअर किती येते, 0 9 येते. आणि तर 3चा स्क्वेअर किती येते, 0 9 येते. 0 9 0 9 येते. आता एक संख्या सोडून द्यायची, सोबत एक संख्या सोडून द्यायची आणि याचा पूर्णाचा गुणाकार करायचा. 3 3 गुणिला 3 आणि गुणिला काय वरतं 2. 3 त्रिक 9, 9 दुणे किती झाले, 18. 18 याच्यातली एक घर सोडून प्लस करून घ्यायचे 18, म्हणजे आपला स्क्वेअर किती आला, 33चा 9 8 9 1 10, म्हणजे 33चा स्क्वेअर किती आला, डायरेक्ट 1089. आन्सर काय मग आपलं तिथं, 1089. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका भल्या मोठ्या पेटीत 3 मध्यम पेट्या आहेत. त्यात त्या 13 पेट्यापैकी प्रत्येक पेटीत 113 अतिशय छोट्या पेट्या आहेत. तर एकूण पेट्या किती आहेत म्हणजे ते आपल्याला विचारलं. बघा एक मोठी पेटी आहे म्हणते. ठीक आहे, मोठी पेटी किती आहे, 1, म्हणजे 1 गुणिला 1. ठीक आहे, किती आली इथं 1.
नंतर एका मोठ्या पेटीत 13 पेट्या आहे म्हणते, म्हणजे 1 गुणिला किती आहे 13, म्हणजे किती झाले इथं 13. नंतर काय म्हणते ह्या 13 पेट्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या काय म्हणते आणखी 100 प्रत्येक पेटीत म्हणते 13च्या प्रत्येक पेटीत म्हणते 113 पेट्या आहे म्हणते. बस आता याचा गुणाकार करून आता किती येते 13 त्रिक 39ची 9, आजच्या आले 3, 13 एका 13, 13 3 झाले 16, आजचा आला 1, 13 एका 13, 13 1 झाले 14. आता याच्या सर्वांची ऍडिशन करून लागते. आता सर्वांची ऍडिशन केल्यावर आपले आन्सर किती येणार आहे तिथं 3 3 12 आणि किती झाले 13, 1483. आन्सर किती येतं मग आपल्या तिथे याची सर्वांची बेरीज केल्यावर 1483 हे आला आपल्या तिथं आन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे खालील अंकमाले खालील अंकमालेत अशी किती सात आहेत म्हणते ज्याच्या डाव्या बाजूस. आता अशी किती सात आहे म्हणते. आता डावी बाजू कोणती राहणार आहे उजवी बाजू कोणती राहणार आहे. डाव्या बाजूस म्हणते काय म्हणते विषम आहे विषम आणि उजव्या बाजूस म्हणते सम. ठीक आहे सम अंक नाहीत म्हणते काय म्हणते नाहीत. लक्षात ठेवा काय म्हणते तिथं नाही. बघा आता आता 7 7 पुढे ते 5 7 9 5 7 9 आहे. दुसरं काय डबल 8 7 3 8 7 3. तिसरं काय आहे तिथं 3 3 3 7 3 3 7 3. नंतर काय तिथं 1 7 4 1 7 4. ठीक आहे असे आपल्याजवळ दिलेले आहे. आपल्या काय म्हणते विषम आणि सम नाहीत म्हणते विषम आणि सम नाही पाहिजे. ठीक आहे विषम आणि सम नाही म्हणते. 7 3 3 आलं पाहिजे 7 9 5 7 9 8 7 3 3 1 7 4. ठीक आहे आता इथं दोन्ही याच्यात विषम विषम आला इथं कॅन्सल करून द्यायला. ठीक आहे आता इथं काय 1 7 इथं सम आहे. ठीक आहे हे नाही पण नाहीत म्हणते तिथं विषम आणि सम आल्यानंतर हे तर नाही घ्यायचे राहिले काय मग इथं 5 आणि 9 8 आणि 3 त्याला आपलं तिथं आन्सर. म्हणजे किती अंक आले असे एकूण किती आलेलं आहे तिथं 2 आले. किती आहे आन्सर आहे आपलं तिथं 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे सोमनाथ 100 पायऱ्या चढून एका मंदिरात जातो म्हणते. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागेल म्हणते. बघा आता पायऱ्या किती चढल्या त्याने एकूण 100 चढले. किती आहे 100. काय करायचं 100 मध्ये प्लस 1 करायचं किती झालं 100 गुणिला किती झालं 101 झालं. ठीक आहे भागीला काय करायचं इथं 2 करायचं म्हणजे आपले एकूण काय निघते फुले निघून जाते आपलं. ठीक आहे एक बे 2 पंच 10 50 गुणिला 101 केलं तर किती आलं 50 1 50 आता 50 शून्य डबल 5 50 1 50. उत्तर किती आला आपल्या तिथं 5050. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे टीईएम टीईएम आपण काय म्हटलं म्हणते पी याला काय आहे तिथे आय डब्ल्यू क्यू पी आय डब्ल्यू क्यू म्हटलं म्हणते तर यू एन आय टी वाय आपण काय म्हणू म्हणतो. बघा इथं काय होणार पहिल्या याच्यात आता आपल्याला पहिले याची प्लेस व्हॅल्यू माहित असायला पाहिजे. बघा ची प्लेस व्हॅल्यू किती येते 20 येते ची येते 5 एची येते 1 एमची येते 13 पीची येते 16 आयची येते 9 डब्ल्यूची येते 23 क्यूची येते 7. म्हणजे आपल्याला हर एक गोष्टीचे काय पाहिजे प्लेस व्हॅल्यू माहित असायला पाहिजे. ठीक आहे प्लेस व्हॅल्यू असायला माहिती. ठीक आता काय करायचं तुला 20 वरून 16 होऊन आले इथे किती होऊन आले म्हणजे -4. ठीक आहे 5 वरून 9 होऊन आले म्हणजे इथे किती होऊन आले +5 सॉरी +4. 1 वरून 23 होऊन आले म्हणजे एकली आपण काय म्हणायचं 27 आहे पाहिजे. ठीक आहे म्हणजे एक तर हे म्हणा एक म्हणायचा किंवा 27 म्हणा 27 मधून 4 गेले तर 23 होऊन आले म्हणजे आता काय होऊन आले इथं -4 डबल काय होऊन आले 13 म्हणून 17 होऊन आले म्हणजे +4.
म्हणजे आपलं लॉजिक काय होऊन राहिलं तिथं -4 +4 -4 +4. आता याच्यात तसंच करायचं. आता किती आहे 21, 14, 9, 20 आणि वाय किती येते 25. आता याच्यातून -4 सॉरी पहिल्या याच्यात काय करायचं -4 +4 -4 +4 -4. बघा 21 मधून 4 गेले तर किती येऊन आले 17 म्हणजे 17 येऊन आले. 17 काय येते क्यू येते. ठीक आहे. आता 14 आणि 4 किती झालं 18. 18 वर काय येते आर येते. ठीक आहे. 9 मधून 4 गेले तर 5. 5 वर काय येते ई येते. 20 मधून 20 प्लस 4 गेला 24. 24 वर काय येते एक्स येते. 25 मधून 4 गेले किती येते 21. 21 वर काय येते यू येते. म्हणजे आपलं उत्तर काय देतं क्यू आर ई एक्स यू आहे का क्यू आर ई एक्स यू म्हणजे ऑप्शन नंबर काय 3 आहे. याला आपला आन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे 120 असा त्रिकोण 450 ठीक आहे हे दिलेलं आहे. बघा आता इथं काय होऊन राहिलं आता हे सर्वांचा गुणाकार केला म्हणजे काय येते मनातली संख्या येऊन बघा 8 गुणेला 5 गुणेला 3 केलं तर किती येते 8 पंच 40 40 तरी किती झाले 120 म्हणजे मनातली संख्या येऊन आली. इथे तसंच 10 गुणेला 5 गुन्ह्याला किती 9 5 45 गुन्ह्याला 10 केले तिथे 450. इथे तेच पद्धत वापरून द्यायची. काय आता 8 गुणेला 10 10 गुणेला 8 गुणेला किती 4 8 चौक 32 आणि गुणेला 10 किती 320 येते. आन्सर किती आला मग आपल्या तिथे 320. बरं त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका वर्गातील सर्व मुलांचे गुणांची बेरीज किती आहे म्हणते 2795. सर्व मुलांच्या गुणांची बेरीज किती आहे 2795 आणि त्यांची सरासरी किती आहे 65. सरासरी आहे त्याची 65 आहे. आपल्याला विचारलं काय वर्गात एकूण मुलं किती आहे मग काय करायचं आपण एकूण आपले जेवढे गुणांची बेरीज आहे त्याला काय करायचं सरासरी डिवाइड करून जाते म्हणजे काय निघून जाते एकूण मुलं निघून जाते. किती निघून जाते मग एकूण मुलं. आता किती येते एकूण मुलं 13 5 65 13 2 26 उरला किती 1 13 1 13 13 19 मधून 13 गेलं तर किती उरले 6 उरले. ठीक आहे 13 5 65 215 आली तर डबल इथं खाली आहे 5 5 1 5 5 चोक 20 5 3 15 म्हणजे आपला आन्सर किती आहे तिथं 43 आहे. आन्सर किती आहे 43. बघा आता त्यानंतरचा क्वेश्चन आहे आणि शेवटला क्वेश्चन काय दिलेला आपल्याला बी इथं काय बी सी एक्स वाय एक्स वाय बी से एक्स वाय ए बी ए सी डैश वाय ए सी एक्स वाय. ठीक आहे आपल्याला असं दिलेलं आहे. आता हे पहिले काय करायचं एकूण मोजून घ्यायचं किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 किती आहे 16. एक तर जोडे कायची लागन 4 4 ची लागन. ठीक आहे 4 4 ची जोडी लावून पाहायची. इथं जर आपण 4 मानले इथं 4 इथं 4 आता बघा 4 4 ची जोड दिसून आले का इथं सी वाय शेवट सी वाय येऊन आले का नाही येऊन आले येणार काय नाही तर मग याच्यात काहीतरी आपल्याला जराशी चूक दिसून आली कुठं असं चूक ते पाहायचे आता. हा इथं दिसून आला आपल्याला हा जो ए आहे ना हा ए का असं इथं असणार नाही तो हा काहीतरी गलतीने त्याच्यात ऍड झालेला आहे. आता बघा हे झालं आता 15 असं अक्षर तिथं काय किती असणार मग 15 15ला आपण काय 5 ने किंवा 3 मध्ये डिवाइड करू शकतो. याच्यात काय करायचं मग 5 5 मध्ये डिवाइड करायचं. ठीक आहे हा अक्षर आपण कॅन्सल केला. ठीक आहे ए बी सी आता बघा बरोबर आहे त्याच्यात. ठीक आहे तर बघा आता इथं काय ए बी ए बी ए बी सी एक्स वाय ए बी सी एक्स वाय ए बी सी एक्स वाय म्हणजे आपल्याला काय तिथे एखादी थोडीशी गलती होती म्हणून ते
कॅन्सल करायचं. एबीसी एक्स वाय मध्ये किती इथं आलं ते ए आला, नंतर काय इथं एक्स आहे, नंतर काय तिथं बी. म्हणजे आपले आन्सर किती आहे तिथं ए एक्स बी. किती आहे ए एक्स बी, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, इथं आपले क्वेश्चन संपले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून देजा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.